न्यायालयासमोर हजर केलं। त्यामध्ये पोलिसांनी 5 दिवसाची PC मागितली, जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील। काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये IPC सेक्शन 307 ॲड केला। तर दोन्ही बाजूचं जे आर्ग्युमेंट झालं ते कन्सिडर करून न्यायालयाने त्यांना 2 दिवसाची PC दिलेली आहे। 20 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी आहे। 20 तारखेनंतर नेमकं काय आर्ग्युमेंट झालं असं दोन्ही बाजूंनी कोणतं? प्रॉसिक्युशनचं असं म्हणणं आहे की 2023मध्ये घडलेली जी घटना होती, ज्या संदर्भामध्ये माझे पक्षकार आणि यातील आरोपी यांनी ऑलरेडी FIR दाखल केलेला होता, ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल होऊन ते न्यायप्रविष्ट आहे। तर 13 महिन्याच्या डिलेनंतर जेव्हा एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आणि त्यानंतर तो अनेकांपर्यंत पोहोचला, त्यानंतर ह्यातील जे कंप्लेनंट आहेत त्यांनी पोलिसांसमोर येऊन तक्रार दिली, त्याचा गुन्हा दाखल झाला। सुरुवातीला जेवढे ऑफेन्सेस झाले होते तेवढे सगळे बेलेबल होते। त्यानंतर एक सप्लिमेंटरी स्टेटमेंट घेण्यात आलं आणि त्याच्यानुसार 307 ॲड करण्यात आलं आणि त्यानुसार पुढील कारवाई झाली। आणि बेलेबल सेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांना अटक करणं तेवढं शक्य नव्हतं। पण त्यानंतर आम्ही तीच बाजू मांडली की ज्या पद्धतीनं हे सगळं करण्यात आलं, इट इज अन आफ्टर थॉट। 13 महिन्यानंतर जर एखाद्या प्रकरणावर FIR जर होत असेल आणि ज्यांनी तक्रार दिली त्याच्यावर ऑलरेडी यातील आरोपींनीच गुन्हा दाखल केलेला असेल आणि ते प्रकरण न्यायप्रविष्ट असेल, ज्याच्यामध्ये चार्जशीट फाईल झालेली आहे, तर इट इज ॲब्सोल्युटली अन आफ्टर थॉट। आणि जी काही बाकीची परिस्थिती या ठिकाणी होती आहे तर त्याचं कदाचित एक ॲडव्हान्टेज किंवा डिसॲडव्हान्टेज रादर घेण्याचा प्रयत्न यातले तक्रारदार करत आहेत। 307च्या संदर्भामध्ये कोणत्याही पद्धतीचे ॲप्रिहेन्शन्स किंवा कोणत्याही प्रकारचे कंटेन्शन्स FIRमध्ये आढळून येत नाही। त्यामुळे तरीसुद्धा जी काही रिकव्हरी पोलिसांनी मागितली आहे, पोलिसांना आणि प्रॉसिक्युशनला योग्य संधी मिळाली पाहिजे म्हणून न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कस्टडी त्यांना दिली। आपल्याला 307